मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा निमित्ताने मंगळवारी मुंबईतील राजकीय वातावरण अनेक दिवसांनी तापलेलं पाहायला मिळालं। राज उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यानंतर मंगळवारी प्रथमच ठाकरे आणि मनसे गटाने एकत्र आंदोलन केले। हे आंदोलन कमालीचं यशस्वी ठरलं, कारण या आंदोलनाच्या निमित्ताने एकेकाळी शिवसेनेचाच भाग असलेला मनसे आणि ठाकरे गट या दोन्ही सेना एकत्र आल्या आणि प्रचंड मोठे आंदोलन उभं राहताना दिसलं। सुरुवातीला मीरा भाईंदरमधील या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी ठाकरे गट आणि मनसेच्या हातात आयतं कोलीत दिलं। त्यानंतर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये या मराठी मोर्चाच्या भूमिकेवरून प्रचंड विसंवाद दिसून आला। शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी थेट सरकार आणि पोलिसांच्या विरोधात भूमिका घेत मोर्चात सामील होण्याची घोषणा केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाला मीरा भाईंदरमध्ये अनुकूल असा राजकीय पिच उपलब्ध झाला। त्याचा पुरेपूर वापर करत मनसे आणि ठाकरे गटाने मराठी एकीकरण समितीच्या सहाय्याने मीरा भाईंदरमध्ये मोठं आंदोलन करून दाखवलं। या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईच्या राजकारणात मराठीचा मुद्दा ट्रम्प कार्ड ठरू शकतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय।